मागच्या आठवड्यात विचार करता हरभऱ्याचे किंवा चण्याचे दर काही बाजार समित्यांमध्ये थोडे थोडे वाढलेले दिसून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर या सगळ्या माहितीचा उपयोग करून पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवारपासनं या संपूर्ण आठवड्यामध्ये हरभऱ्याची चाल काय राहू शकते किंवा चण्याची चाल काय राहू शकते याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे सोमवार आणि तारीख आहे 23 मार्च 2026. नेहमीप्रमाणेच मी आठवड्याचा आढावा घेतो आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी संपलेल्या आठवड्यात किंवा अगदी आजपर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावात जिल्हावार काय आणि कुठे कशी वाढ झाली किंवा घट झाली, मागच्या वर्षीच्या तुलनेत हे दर कसे आहेत, त्याच्यावरनं आपल्याला कळणार आहे की पुढच्या आठवड्यात चण्याची चाल कशी राहू शकेल. तर सर्वप्रथम माझ्यासमोर 9 ते 15 मार्च आणि त्याच्यानंतर 16 ते 23 आजपर्यंतचे हे आकडे आहेत. याच्या दराचे, हरभऱ्याच्या दराचे. माफ करा, मी मका पण माझ्या डोक्यात आहे, ते पण मी सांगेनच तुम्हाला. तर अहिल्यानगरमध्ये जो हरभऱ्याचे दर आहे, हे जे वाहन आहे ते लोकल वाहन आणि एकूण सगळं आहे ते 4,967 वरनं 4,943 वर आलेले 0.5% जी आहे ती घट आहे. मात्र मागच्या महिन्याच्या तुलनेत 1% वाढ आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.5% घट आहे. अकोला जिल्ह्यामध्ये लहान आकाराचा जो काबुली चना आहे त्याचे दर मात्र 5,578 वरनं 6,709 किंवा 6,710 वर गेलेत. 20% वाढ आहे. तुम्हाला काबुली चना अजूनही तुम्ही विकला नसेल तर या आठवड्यामध्ये तुम्हाला काबुली चना त्यातले त्यात चांगले बाजारभाव मिळवून देऊ शकतो मागच्या आठवड्याच्या तुलनेत. आणि शनिवार रविवारपर्यंत संपलेल्या आठवड्यात सुद्धा काबुली चण्याचे दर चांगले राहिलेले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत मात्र काबुली चण्याचे दर 5.25% कमी आहेत, हेही लक्षात घ्यायला हरकत नाही. आता जो जनरल किंवा हे सगळे एकत्र जे दर आहेत हरभऱ्याचे, म्हणजे त्यात लालही आला, तुमचा बाकीचे हे आले, त्यांचे दर कसे आहेत तर ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत अकोला बाजार समितीत वाढलेले दिसून आले. किती झाले ते 5,153 आहेत. अजूनही ते हमी भावापर्यंत पोहोचलेले नाहीत, मात्र साधारण 2.25% वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 1% घट आहे. म्हणजे फार काही इथे घट नाहीये. ही जर वाढ अशीच राहिली तर मागच्या वर्षीच्या आसपास हरभऱ्याचे दर पोहोचू शकतात आणि या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं किंवा त्यातले त्यात बरे बाजारभाव मिळतील. आता अमरावतीचं बघूया. अमरावतीला बाजारभाव स्टेबल आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 3.5% वाढून 5,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. मात्र मागच्या वर्षाच्या तुलनेत ते 4% घसरण आहे. आणि एकूणच जे आहे सर्व प्रकारचा जो लोकल हरभरा आहे ते 4,964 वरनं 5,023 पर्यंत पोहोचले आहेत. इथे मात्र 2.25% वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.5% घसरण आहे. आता या आठवड्यामध्ये सुद्धा ही 3.5% घसरण मागच्या वर्षीची धरली आणि इकडे वाढ धरली तर त्याच्यामधनं असं लक्षात येतंय की साधारण 2% घसरण राहून आता तुम्ही त्या हिशोबाने बाजारभावाचा अंदाज लावू शकता. त्यामध्ये वाढ आहे पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 2 ते 2.5% घसरण होईल. म्हणजेच मागच्या वर्षी जर साधारण 5,200 बाजारभाव मिळत होता तर या वर्षी या आठवड्यात साधारण तो 5,000 ते 5,100च्या दरम्यान अमरावतीमध्ये राहू शकतो सरासरी. बीड जिल्ह्यामध्ये 4,971 वरनं 4,946 वर आले. तिथे 0.5% घसरण आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 2% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत साधारण 4% घसरण आहे. त्यामुळे या आठवड्यात बीड जिल्ह्यामध्ये बाजारभाव थोडे कमी राहू शकतात एकूणच सगळ्या याचा विचार करता. भंडारा जिल्ह्यामध्ये 5,103 आलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 2.5% घसरण आहे. ही घसरण कमी आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात जर कोणी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तिथे जर हरभरा किंवा चना विकायचा ठरवला
तर मागच्या वर्षाच्या तुलनेत तुम्हाला तो चना जो आहे ते 101 रुपये भाव कमी मिळू शकतो. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो ॲव्हरेज जो ज्याला म्हणतो तो जो दर आहे तो 4,968 वर आला आहे. 1% वाढ आहे. आणि सगळ्या लोकल वाहनांचा किंवा एकूणच सरासरी जो हरभरा आहे त्याचा विचार करता 5,000 वरनं 5,043 वर गेलाय. इथे अगदीच 0.5% वाढ आहे. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 7.5% घट आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे दर जे आहेत ते 5,000 पर्यंत जातील अशी शक्यता अगदी काही याच्यात येईल. पण ती 4,800 ते 900 किंवा 5,000 या दरम्यान राहू शकतात. या आकडेवारीवरनं असं दिसतंय. राहतीलच असं नाही, प्रत्यक्ष वाढतील पण. चंद्रपूरमध्ये जे दर आहेत ते 4,800 वरनं 4,871 गेलेत. म्हणजे इथे 1.2% वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र 4.25% घट आहे. वाढीचा ट्रेंड आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात थोडेसे त्यामध्ये फरक पडू शकतो. पण ते 5,000 जातील का याबद्दल थोडी शंका आहे. पण 5,000ला ते स्पर्श करू शकतात. छत्रपती संभाजीनगरला हे मी सगळे जनरल याचं सांगतोय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचा काळा चना, लाल चना असं सांगत नाहीये. जो लोकल तिथला चना आहे किंवा हरभरा आहे 5,918 वरनं 5,923 इथे वाढीचा ट्रेंड आहे. पण वाढ किती आहे तर अगदीच 15% 0.15% म्हणजे अगदी 0.5%पेक्षा कमी वाढ आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ 1% ज्या आहे वाढलेली आहे. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 4%ची घट आहे. एकंदरीत जर छत्रपती संभाजीनगरचा विचार करता या सगळ्याच गणिताचं वरनं आपल्याला लक्षात येईल की पुढच्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरचे दर हे साधारण मागच्या वर्षी किती होते 5,131. आता त्यातनं 4% समजा कमी केले तर जे राहतील ते साधारण 5,000 पर्यंत ते जाऊ शकतात. वाढीचा ट्रेंड आहे पण थोडा आहे. आता धाराशिव आहे. धाराशिवला 5,005 पर्यंत पोहोचलेले दर. इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2%ची घट, मागच्या महिन्याच्या तुलनेत 3%ची घट आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 3%ची घट आहे. थोडक्यात धाराशिवचे जे दर आहेत हे तुम्हाला अगदीच मिळाले तर 5,000 मिळतील. ते साधारण 100-150 रुपयांनी कमी राहू शकतात. असा एक इथे कल दिसून येतोय. काय होतंय की आपण हे सगळ्या जे कल आहेत आपण कांद्याच्या संदर्भात ॲग्रोशिवारचं एक मॉडेल तयार केलंय. ते पण आपण इथे अप्लाय करतोय. पण हे अगदीच मी वरवर सांगतोय. याच्या खोलामध्ये आपण नंतर सांगूच त्याच्यामध्ये. आता धुळ्यामध्ये जे दर आहेत ते 6,000 वरनं 5,800 आलेले आहेत. इथे 1.5%ची मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ आहे आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 8.6%ची वाढ आहे. धुळ्यामध्ये काबुली चना जो आहे तो 6,237 वर गेलाय. इथे मात्र मागच्या महिन्याच्या तुलनेत घट दिसून येते आहे. हिंगोलीमध्ये 5,011 पर्यंत बाजारभाव आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत अगदी थोडीशी वाढ आहे 0.5% कमी आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.5%ची घसरण आहे. येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीचे बाजारभाव 5,000च्या थोडेसे कमी राहू शकतात. जालन्यामध्ये सगळ्यात चांगली स्थिती आहे. काबुली चना 2% वाढून 7,100 पर्यंत पोहोचलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 15%ची वाढ आहे. एकूणच इथं जर तुम्ही काबुली चना विकत असाल जालन्यामध्ये तर या आठवड्यात सुद्धा तुम्हाला 7,000च्या आसपास बाजारभाव मिळू शकतात असे संकेत आहे. एकूणच जालन्यामध्ये जो रेग्युलर चना आहे किंवा लोकल चना आहे किंवा हरभरा आहे तो 5,122 वरनं 5,114 वर आलाय. अगदी 0.5%ची घसरण आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 2%ची घसरण आहे. हे घसरण लक्षात घेता इथे तुम्हाला 5,000च्या आसपास बाजारभाव मिळू शकतो. जळगावमध्ये जो रेग्युलर किंवा जो लोकल हरभरा आहे तो आता 6,000 वर आलेला आहे. 6,050 वर 6,130 वरनं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 15%ची वाढ आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 10%ची वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1%ची घसरण आहे. मात्र एकूणच गणित पाहता या आठवड्यात सुद्धा ते चांगले राहू शकतात. ते फार घसरणार नाहीत. आणि काबुली चना जो आहे त्यामध्ये 3.5%ची वाढ झालेली आहे. जळगावमध्ये 5,596 पर्यंत पोहोचलेला आहे. इतर ठिकाणच्या तुलनेत इथं काबुली चनाचे दर कमी आहे. काबुली हरभऱ्याचे मात्र
मागच्या वर्षाच्या तुलनेत इथे 8.5% घसरण आहे. येणाऱ्या काळामध्ये काबुली चण्याचे बाजारभाव दबावात राहू शकतात. वाढीचा ट्रेंड आहे या वर्षीच्या तुलनेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत दबावात राहतील. मग ते 5,500च्या थोडेसे कमी राहू शकतात. लातूरमध्ये काबुली चना 5,400 वर पोहोचलेला आहे आणि जो लोकल चना आहे तो 5,200 वरनं 5,210 वर पोहोचला आहे. इथे थोडी वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 2%ची घसरण आहे. एकूणच लातूर बाजाराचा विचार करता हरभरा किंवा चण्याचे दर साधारण 5,000च्या आसपास राहू शकतील. मुंबईमध्ये 7,194 वर पोहोचला आहे. इथे 0.5% घट आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 12%ची घट आहे. त्यामुळे त्यावरनं मुंबईचा अंदाज तुम्हाला लावता येईल. तो फार वाढणार नाही, फार घसरणार नाही, स्थिर राहील. नागपूरमध्ये 5,000 पर्यंत आलेला आहे. 5,000च्या थोडं खालीच आहे, 4,992. मागच्या वर्षीच्या तुलनेत 5%ची घट आहे. एकूणच नागपूरमध्ये जे बाजारभाव आहे ते फार घटणार नाही पण फार वाढणार नाही. ते 4,700-800 ते 5,000च्या आसपास जाऊ शकतात, जातीलच असं नाही. आता नंदुरबारला काबुली चण्याचे जे दर आहे तिथे माझ्याकडे मागच्या आठवड्याचे आहेत. पण एकूणच जो हरभरा आहे ते 5,341 वरनं 5,363 वर इथे 0.5% वाढलेले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 14%ची घट आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 5.5%ची घट आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करता हरभऱ्याचे दर आहे हे 5,300 वरनं खाली येण्याची शक्यता वाटत आहे. नाशिकमध्ये जो चना आहे रेग्युलर तो 4,996 वर पोहोचला आहे, 4,950 वरनं. थोडक्यात इथे 1%ची वाढ आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत साधारण 4.5%ची वाढ आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 4.5%ची घट आहे. या सगळ्यांची गोळाबेरीज केली असता असं दिसतंय की नाशिकमध्ये फार मोठी घसरण जरी झाली नाही तरी वाढ होणार नाही. त्यामुळे 5,230 मागच्या वर्षीचे बाजारभाव होते. साधारण त्याच्यापेक्षा 5% कमी धरले तर तुम्हाला साधारण 5,100 वगैरे असे ते राहू शकतात. परभणी आहे. परभणीमध्ये 5,042 पर्यंत पोहोचलेला आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1%ची घट, मागच्या महिन्याच्या तुलनेत 1.5%ची वाढ आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.5%ची घट आहे. ही सगळी गोळाबेरीज करता परभणीचे दर जे आहेत ते स्थिर राहतील, फार घसरण होणार नाही. झाली तर अगदीच 50 रुपये 60 रुपये क्विंटलला अशी होऊ शकते. पुण्यामध्ये 5,587 पोहोचलेले आहेत. इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत चांगली घट झालेली आहे. म्हणजे किती तर 8.5% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पण 8.5% घसरण आहे. या दोघांची हे लक्षात घेता पुण्यामधले बाजारभाव आणखी घसरू शकतात. 10% घसरले तर ते 5,000 पर्यंत येऊ शकतात. 5,100 वगैरे असे मिळू शकतात. आता माझ्याकडे सोलापूरचे आहे. सोलापूरला मात्र चांगली स्थिती आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% वाढलेले आहेत. 5,103 झाले 5,091 वरनं. मागच्या वर्षीच्या तुलनेत 1%ची घट आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 4%ची घट आहे. हे सगळं एकत्र करता सोलापूरचे जे बाजारभाव आहे हे फार वाढणार नाहीये, फार घटणार नाही. इथे स्थिर राहतील. इथे साधारण 5,000च्या आसपास तुम्हाला भाव मिळू शकतात. अजूनही विकलं नसेल आणि विकायचं असेल तर वाढलं, हे मी सरासरी सांगतोय. जास्तीत जास्त भाव तुमच्या क्वालिटीवर, FAQ दर्जावर हे सरासरी बाजारभाव असे राहू शकतात. वाशिमला 5,104 आलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.7%ची वाढ आहे, म्हणजे 0.5%ची वाढ आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 0.5% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 1.5%ची घट आहे. एकूणच विचार करता पुढच्या आठवड्यात सुद्धा या सोमवारपासून बाजारभाव स्थिर राहू शकतील. घटले तर फार किती घट येणार आहे, साधारण 1.5%नी घटले. म्हणजे मागच्या वर्षीची किंमत होती 5,200, त्यातनं 1.5%, म्हणजे फार काही त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. पडला तर 50-100 रुपयाचा पडेल. वर्ध्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 4.5% घट आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 1%ची घट आहे. मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5%ची वाढ होऊन 4,962 वर गेलेले आहेत. एकूणच वर्ध्यामध्ये या वर्षी वाढीचा ट्रेंड असला तरी मागच्या वर्षीची तुलना करता वर्ध्याचे बाजारभाव 5,000 पर्यंत
जाऊ शकतात, मात्र आठवड्यातनं असा एखादा दिवस येईल की जेव्हा 5,000 असतील, बाकी ते स्थिर राहतील. यवतमाळमध्ये काबुली चना 5,000 वरनं 4,400 वर आलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25% घट आहे. इथे तुम्हाला बाजारभाव चांगले मिळणार नाहीत काबुली चण्यासाठी. ते 4,000 4,400 या दरम्यान राहू शकतात. इतर जो चना आहे तो 5,050 वरनं 5,000 आलाय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1%ची, मागच्या महिन्याच्या तुलनेत 3.5%ची, मागच्या वर्षाच्या तुलनेत 4%ची घट आहे. एकूणच हा घटीचा ट्रेंड आहे. पण बाजारभाव घटले तरी पण ते जर मागच्या वर्षीच्या तुलना करतात साधारण ते 5,000 पर्यंत राहू शकतात किंवा 5,900 ते 5,000 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आता बाकीचं जे राज्याचा विचार करता 5,260 वरनं 5,309 पर्यंत वाढलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे दर जे आहे ते साधारण 100-150 रुपयांनी कमी आहेत. थोडक्यात एकूणच मागच्या वर्षाचा आणि आत्ताचा विचार करता या येणाऱ्या काळामध्ये सोमवारपासून आजपासून तुम्ही जर हरभरा विकला तर संपूर्ण महाराष्ट्राची जी सरासरी आहे ती साधारण 5,200 ते 5,400 या दरम्यान राहू शकते, असं या आकडेवारीवरनं वाटतंय. अर्थात चणे विकायचे, हरभरा विकायचे की ठेवायचे हा तुमचा निर्णय. आम्ही कोणालाही ठेवा विका असा निर्णय सल्ले देत नाहीत, तो आमचा अधिकार नाही. मात्र संदर्भ म्हणून या माहितीचा तुम्ही उपयोग करा. डिस्क्लेमर खाली दिलेला आहे. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.